जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. तसं पाहायला गेलं तर गेले 3 आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतोय, घेऱ्याचा प्रयत्न करतोय. हेतू काय नुसतं आमचं ते बॅकफुटवर जातील, आता हे होईल आता हे होईल असं नाहीये. पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मग ते बीएसटीचे असो, शेतकरी आत्महत्याचे असो, धारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठचेही इतर विषय असो, हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे. मग दोन्ही बाजूच्या विधिमंडळाला पाहिजे, दोन्ही बाजूच्या आमदारांना पाहिजे. एवढ्यासाठीच कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं, गरजेचं आहे, ते आमचं कर्तव्य देखील आहे. पण हे सगळं होत असताना आपण माझं परवाचं भाषण ऐकलं असेल, 293चं भाषण, त्याच्यात मी अनेक विषय मांडले. मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असेल, बीएसटी कशी हे संपत चाललेले आहेत, शिक्षण कसं यांनी वाट लावून ठेवलेली आहे, आरोग्य खात्याचं कसं यांनी वाटोळं करून ठेवलेलं आहे, अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून मी ऐकलंच नाही. कारण असंच घाणेरडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्ष जे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा, हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये. उत्तर आम्हाला पाहिजे होती. बरं, राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात, सुरतेला पळून गेला होतात, डरपोक आहात, पैशासाठी पळून गेला होतात. तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असतं तर मी विचारलं असतं मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय, डिले का झालाय. नॉर्थ बाउंड जो कोस्टल रोड आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, 6,500 कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे. कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेंनी हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाहीये. पण एवढं सगळं होऊनही मी